Hello, everybody. This is Shirish Kulkarni, founder and CEO of Sroth Consultech. Having been running this company for last 5 years, helping small and medium businesses. And with this initiative called as Hatke, we will talk to various personalities, eminent personalities, individuals, leaders, individuals who have mattered not only for the industry, but for the larger masses as well. And we have a great honor to have nobody else than Padma Bhushan Dr. Ashok Kukde here. नमस्कार डॉक्टरजी. तुम्ही वेळ दिलात आणि या संकल्पनेला मान्यता दिली याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शब्द नाहीत माझ्याकडे ऍक्च्युली. तुमच्या सारख्या व्यक्तीशी बोलणं आणि वार्तालाप करणं हे मोठी संधी समजतो. धन्यवाद. Sir, just to take the things forward, I was looking at pandemic is one of the calamities that we are seeing. Calamities are always there. वरती खालती होत असतं, संकट येत असतात. Continuity is the key of success. Sustenance is the way that the business will see through. आणि हे एक वर्ष जर आपण तग धरली तर नक्कीच पुढे आपल्याला काहीतरी दिसेल. तर तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, एवढंच जो अनुभव आहे, तर त्याच्यामध्ये संकट आणि कंटिन्युटी याच्यातनं जे काही तुम्ही धीराने पुढे आलेले आहेत, तर याच्याबद्दल तुमचं काय विचार आहेत हे ऐकायला डेफिनेटली आम्हाला आवडेल काका. एक निश्चितपणे म्हणता येईल की संकटाखेरीज कुठलंही आयुष्य असू शकत नाही. कितीही चांगलं आयुष्य असू द्या, कितीही कर्तृत्ववान माणूस असू द्या, व्यक्ती म्हणून, परिवार म्हणून, संस्था म्हणून, व्यवसाय म्हणून संकटही येत राहतात. योग्य त्या प्रकारे या संकटांचा सामना केला तर निश्चितपणे हे वाक्य खरं असू शकतं की कलॅमिटी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू एन ऑपॉर्च्युनिटी. अँड आय हॅव एक्सपिरियन्स दिस नंबर ऑफ टाइम्स इन माय लाईफ. I am 82 years old now. I will be completing 82 in next month. Wow. So this has been experienced in various aspects. Just as in Corona, I have been preaching this. I have talked on Corona on number of occasions in number of meetings. I have always said that this will be an opportunity for all of us. As a medical practitioner, opportunity for me. As somebody, as a leader in a hospital group, it's an opportunity. Beyond this, for our society, it is an opportunity that we can convert ourselves into a better society on this occasion. आणि हे प्रतिपादन मी करत राहिलेलो आहे. आयुष्यभर असा अनुभव मी घेतलेला आहे. आणि अशा अनेक कलॅमिटीज किंवा संकटांचा मी नंतरच्या काळात उल्लेख करू शकेन. नक्कीच नक्कीच. एक मी माझं वळून बघता बघता एक तुमच्या पुस्तकामध्ये कथा एक ध्येय साधनेची पुस्तक थोडंसं मी वाचत होतो आणि त्याच्यात एक विचार मांडलेला आहे की हे जे विवेकानंद हॉस्पिटलची जी संकल्पना उभी राहिली आहे त्याच्यामध्ये एक विरोधाभास सुरुवातीला मांडलेला आहे की इलनेस हा माइंडचा असतो, इलनेस हा हॉस्पिटलमध्ये असतो, इलनेस हा पेशंटमध्ये असतो का डॉक्टरमध्ये असतो. म्हणजे थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे. आपण नंतर एक आपल्याला सगळ्या गोष्टी चीप पण हव्यात, पण सगळ्या लेटेस्ट अँड स्टेट ऑफ द आर्ट पण हव्यात. नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी पैसा तर मिळाला पाहिजे सगळ्यांना, पण सेल्फलेस डॉक्टर पाहिजे. तर ह्याच्यात हा जो विरोधाभास आय थिंक डॉक्टर अभय बंगांनी ते लिहिलेलं आहे मांडताना प्रस्तावनेमध्ये. तर त्याच्यामध्ये म्हणजे मला तुमचे जे कार्यामधलं विवेकानंद हॉस्पिटल आहे मोठं जे अधोरेखित एकत्र येऊन चालू केलं एक आपण व्यवसाय मी म्हणणार नाही, मी नाही म्हणणार, मी डेअरिंग नाही करणार, पण ती संकल्पना कशी निर्माण झाली याच्या बाबतीत थोडंसं तुम्ही विचार मांडले तर बरोबर. वैद्यकीय क्षेत्रापुरतं म्हणायचं झालं तर या गोष्टी काही स्पष्ट करून सांगता येतील. वैद्यकीय व्यवसाय हा इतर व्यवसायांपेक्षा वेगळा आहे. तो व्यवसाय आहेच, काही प्रश्नच नाही. इट इज अ प्रोफेशन बिकॉज इट रिक्वायर्स ट्रेनिंग, it requires formal education as well as it requires continuous renovation throughout life. त्यामुळे तो व्यवसाय आहे याच्यात शंका नाही. पण महत्वाचा वेगळेपणाचा त्यातला भाग असा आहे की हा मनुष्याच्या जीवनाला जाऊन भिडतो. त्याचं कारण असं की सर्वसाधारण मनुष्याला नव्हे सगळ्याच समाजाला हवी असणारी एक गोष्ट ते म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुखी आयुष्य, मानसिक दृष्ट्या सुखी आयुष्य एक.
आणि नको असलेली गोष्ट ती म्हणजे व्यथा, वेदना, आजारपण, या दोन्हीशी आम्ही व्यवहार करतो. वी डील विथ दीज टू थिंग्स. Something that is needed is a good life, healthy life, and something everybody wants to avert is pain, suffering, and disease. Since we deal with these two things, our profession is different than any other profession. आणि म्हणूनच हा करत असताना काही वेगळी गुणवत्ता थोडी अर्जित करावी लागते. आणि वर्षानुवर्ष या व्यवसायात राहिलो, मी मेडिकल एज्युकेशनमध्ये फार वर्ष राहिलो. मेडिकल प्रोफेशनल एज्युकेशन काही प्रमाणात होतं, पण या गोष्टी शिकवल्या जात नाही. तो अडचणीचा विषय असतो. आणि आम्हाला जे काही थोडंफार भलेपण, मोठेपण, चांगुलपण मिळालं, ते याचं कॉम्बिनेशन आम्ही चांगलं करू शकलो, की योग्य त्या प्रकारच्या उत्तम सेवा, पण त्याचबरोबर बहुसंख्याक, मी सगळ्यांना म्हणणार नाही, नॉट ऑल, बहुसंख्याकांचं समाधान आम्ही करू शकलो. एक पारदर्शिता आणि विश्वसनीयता निर्माण करू शकलो. हे आमचं यश. आणि ते करण्यासाठी वर्षानुवर्ष अशा प्रकारचं व्यवसायाचं रूप हे समाजासमोर आम्हाला प्रत्यक्ष अनुभवाला देता आलं किंवा देण्याचा प्रयत्न आम्ही करू शकलो. हे त्यातलं महत्वाचं पार्श्वभूमीचं चित्र आहे असं मी म्हणू शकतो. क्या बात आहे. पण मी असं विचारेन, 4 पार्टनर्स आणि तेव्हा त्या वेळेला कुठं ठिणगी पडली अशी की असं काहीतरी करावं? सगळे डॉक्टर आणि प्रथितयश पुण्यात स्थायिक झालेले, पुण्यासारख्या ठिकाणी, की बखळ पैसा म्हणला असतं तर त्याचा व्यवसायात रूपांतर करून मार्गाने जाऊ शकले असते, पण ती ठिणगी कुठं पडली की नाही ते करायला पाहिजे आपण? ती ठिणगी पडली अशासाठी की त्याला आवश्यक असणारी पार्श्वभूमी ही थोडीशी तयार होती. ते मी बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आणि कार्यकर्ता राहिलेलो. त्यामुळं आपलं जीवन हे केवळ व्यक्तिगत जीवन असं असणार नाही, असा एक संस्कार लहानपणापासून होता. तो संस्कार अधिक घट्ट झाला होता आमच्या घरच्या वातावरणामुळे, माझ्या वडिलांच्यामुळे. माझे वडीलही प्रथितयश पुण्यातले फार ख्यातनाम डॉक्टर होते, पण त्यांनीही त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप याच भावनेत नेहमी जोपासलं होतं. त्यांचा स्तर वेगळा होता, ते त्या काळात ते जनरल प्रॅक्टिशनर होते. याखेरीज मला मार्गदर्शक मिळाले डॉक्टर आप्पासाहेब पेंडसे, आणि त्याही पेक्षा हे प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी लोकांना थोडं आश्चर्य वाटेल सांगितलं तर मिशन हॉस्पिटलमध्ये मी केलेलं काम यांनी त्याच्यावरचा लास्ट स्ट्रॉंग दी हम्प ऑफ द कॅमल असं वर्णन करता येईल. की त्यांनी उदाहरण दाखवलं आम्हाला मिशनरीज काय पद्धतीने काम करतात, मग आपल्या समाजासाठी आपण तितकं नाही पण त्या पद्धतीने काही करू शकू का, त्यांच्यातून आम्ही एकत्र यायचं 4 संघ स्वयंसेवकांनी ठरवलं. ती ठिणगी म्हणा किंवा त्याला लागलेला कच्चा सगळा माल ठिणगी ज्वलनात रूपांतर करणारा, त्याच्या पाठीमागची भावना, लागणारं वारं, असं सगळं ते जोडून आलं आणि ते ठिणगीचं रूपांतर एका अर्थाने म्हणता येईल की चांगल्या एखाद्या ऊर्जा देणाऱ्या प्रकल्पामध्ये होऊ शकतो. क्या बात आहे. आणि मग म्हणजे पर्सनल लेवलवरती अशा कुठल्या नवीन योजना, अर्थात कॉन्टॅक्ट असल्यावरती तर थोडंसं सोपं गेलं असेल असं मी म्हणणार नाही, पण निदान विचार माहिती असतात की अरे ही व्यक्ती कशा प्रकारे विचार करू शकते आणि काय कार्य करू शकते याचा अंदाज असतो. पण तरी पण अपोजिशन हे होतच, विचार त्याला विरोध हा होतोच, सगळ्या मार्गाने विरोध होतात. मग चार जण एकत्र येणं आणि एवढे वर्ष एकत्र राहणे आणि त्या मूळ मुद्द्याला धरून राहणे की जी म्हणतात त्याला जी अम्बिलिकल कॉर्ड आहे, जी नाळ आहे या सगळ्या विषयाची, तर हे कसं काय शक्य झालं? कारण बिझनेसमध्ये ठीक आहे पैसा नाहीये, पण वेगळ्या प्रकारे तुमच्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. इनफॅक्ट पैसा हे एक साधन असतं, त्याच्यापेक्षा मोठे तुमचे शब्द आहेत, तुमचं वागणं आहे, जगातनं बघणारे लोक आहेत की अरे हे चालतात की नाही. तर असे काही चॅलेंजेस नाही आले का सुरुवातीला? आणि प्रचंड चॅलेंजेस आले, पण अनेक कारणांनी या सगळ्या आव्हानांना आम्ही तोंड देऊ शकलो प्रमुख मंडळी. आता आम्ही चौघांनी एकत्र काम सुरू केलं, त्यातले एक जण या जगातूनच गेले त्यामुळे आमच्यात आता नाही, पण आम्ही उरलेले 3 जण आज 55 वर्षानंतर बरोबर आहोत कामामध्ये. प्रमाणात कमी जास्त झाला असेल पण आम्ही अन्यत्र कुठेही गुंतलो नाही. याला कारण प्रमुखता एक संघकामाची पार्श्वभूमी की जिथे संघटनेचा मंत्र आणि व्यवहार दोन्हीचा संस्कार होतो, आणि त्याचबरोबर वर्षानुवर्ष आम्ही एकमेकांना सांभाळत गेलो. किरकोळ मुद्दे, महत्वाचे मुद्दे, मतभिन्नतेचे वेगवेगळे स्तर हे आम्ही अनुभवले, परंतु त्याच्यातून मनभेद किंवा एकमेकांपासून बाजूला जाणं
या अवस्थेपर्यंत आम्ही कधी गेलो नाही, मला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि किंबहुना आम्ही वाढत गेलो. 14ने सुरुवात केली, आज आम्ही 40 वेळा पूर्ण वेळ काम करणारे एकत्र आहोत, वेगवेगळ्या पद्धतीचे आहोत. त्यामुळे या 3 आधारावरती आम्ही एकत्र राहिलो. आणि मी पुन्हा एकदा म्हणू शकतो की मिशन हॉस्पिटलने आम्हाला एक चांगली इन्साईट दिली की काय पद्धतीने काम करावं सामूहिकरित्या, आणि समाजासाठी काम करत असताना पथ्य कोणची पाळावी. हे संघ संस्कार आणि मिशन हॉस्पिटलची इन्साईट या दोन्हीचाही निश्चित उपयोग झाला. क्या बात आहे. म्हणजे मी असं म्हणेन की बिझनेसमध्ये जसं वेगवेगळ्या इंडस्ट्री व्हर्टिकल मधनं बिझनेस बेस्ट प्रोसेसेस घेतल्या जातात, तसं उदाहरण मला दिसतंय की ठीक आहे दुसरीकडनं आलेलं आहे, आपण ते चांगलं आहे तर घ्यायला काय हरकत नाहीये. ही जी यु नो टू गेट इट एनकॅप्सुलेटेड अँड ऍक्सेप्टेड इन आवर कॉन्टेक्स्ट, सामावून घेण्याची जी अप्रोच आहे तो मला असं वाटतं की वाखाणण्यासारखा आहे डेफिनेटली. अगदी बरोबर आहे. तर आपण थोडस आता वळूया की एक पेच प्रसंग तुमच्या जीवनातला कोणाच्याच येऊ नये, पण म्हणतात की कोर्टाची पायरी पण चढू नये, तसंच जेलमध्ये पण जाऊ नये. पण असं काहीतरी तुमच्या बरोबर झालं राईट. तर ते कसं काय घडलं? तर ते घडलं राजकीय परिस्थितीमुळे की ज्याचा माझा प्रत्यक्ष काही संबंध असण्याचं कारण नव्हतं. पण मी संघकामात होतो, कायमच्या संघाचा पदाधिकारी होतो आणि बाहेरच्या जगालाही माहिती होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आम्हाला काही विरोध सहन करावा लागला होता. पण आणीबाणी जाहीर झाली आणि त्यानंतर सर्व संघाच्या पदाधिकाऱ्यांना धरलं गेलं. त्याच्यात माझा क्रमांक लागला. मी त्यावेळेला जिल्हा पातळीवरचा कार्यकर्ता होतो, जिल्ह्याचा प्रमुख होतो संघाचा. त्यामुळे 4 जुलै 1975 संघबंदी झाली आणि 5 जुलैला मला अटक झाली आणि पुढचे 21 महिने मी तुरुंगात काढले. बापरे. स्थानिक अवस्थेमध्ये आता म्हणताना 21 महिने सांगतो, परंतु 20व्या महिन्यात माहिती नव्हतं की आपण पुढच्या महिन्यात सुटणार होतो. किंबहुना त्या महिन्यातही त्यावेळेचे गृहमंत्री जे होते त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही बाकीच्या सोबत पण संघ आजीवर कधी सोडणार नाही. तेव्हा आम्ही गमतीने जेलमध्ये म्हणायचो की आता जन्मभर इथेच राहतोय फॉर थ्रू धिस कॅलॅमिटी. त्या पद्धतीचा तो विषय झाला. मी त्या काळातही जेलमध्ये खूप काम केलं बघा, खूप काम केलं. आम्ही राजेबंदी पुष्कळ होतो, आम्ही 1200 मिसाबंदी होतो नाशिकच्या जेलमध्ये. 3 महिने पहिले फार खडतर गेले. 1200 याच्यामध्ये 800 संघवाले होते, संघ आणि परिवार संस्था, आणि 350-400 इतर संस्थांचे होते. 3 महिने पहिले फार खडतर गेले. परंतु जेलमध्ये एका अत्यंत गंभीर असलेल्या आजारी रुग्णाला वाचवण्यात माझी मदत झाली. त्या डॉक्टरनी घेतली आपण आणि तिथून सगळं ब्रेकथ्रू झालं. इकडे पुढच्या उरलेल्या सगळ्या कालावधीत जेलच्या सगळ्या व्यवस्था वैद्यकीय हळूहळू माझ्या ताब्यात आहे, आपोआप न मानता. आणि इतके वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आम्ही तिथे केले. म्हणजे पेशंटच्या दृष्टीने तर काम मी केलंच, त्यांनी माझे प्रांतभर संबंध निर्माण झाले, जेलर मंडळींशी आत्मीयतेचे संबंध निर्माण झाले. त्याच्यातून पुढे त्या ठिकाणी ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस नव्हे तर ब्लड डोनेशन कॅम्प जेलमध्ये मी घेतली. त्यामुळं तो एक संस्कार वर्ग, अभ्यास वर्गच तयार झाला आमचा. आम्ही जवळपास 40 डॉक्टर होतो वेगवेगळ्या विचारधारांचे. आम्ही वैद्यकीय बैठकी चालू केल्या तिथे आणि दर आठवड्याला 2 वेळेला वैद्यकीय विषयांच्या चर्चा. त्यामुळं कशा पद्धतीने हे कॉन्व्हर्ट होऊ शकतं आणि त्याखेरीज आपल्या विचारधारेशी जुळवून घेणं, त्याच्यासाठी आवश्यक ती मानसिकता तयार करणं, शारीरिक दृष्टीने उत्तम. म्हणजे मी 2.5 तास व्यायाम करत असे, मला त्याचा इतका उपयोग झालाय. मोकळा वेळ होता, 2.5 तास रोजचा व्यायाम. माझं शरीर 82व्या वर्षात ठणठणीत आहे. प्रॉब्ली दॅट हॅज कॉन्ट्रीब्युटेड. असं मल्टीफेरस त्याच्यातून उपलब्धी झाल्या आणि जे संपर्क झाले ना त्या काळात विविध लोकांचे, फार छान. म्हणजे मोहन दारियांसारखा समाजवादी, निहाल अहमद सारखा वेगळा समाजवादी, काही मुस्लिम लीगची माणसं जन्मभराची मित्र झाली त्या काळात. त्यामुळं असं आपली विचारशक्ती आणि व्यवहाराची पद्धती ही जर चांगली लोक असली तर हे सत्य होऊ शकतं की कॅलॅमिटी कन्व्हर्टेड इनटू अन ऑपॉर्च्युनिटी.
त्यामुळे त्या काळात त्रास झाला, मानसिक झाला, आर्थिक झाला, शारीरिक काही प्रमाणात झाला. पण नंतर आल्यावर आमची गती इतकी पुढे वाढली आणि बाळासाहेब देवरस त्यावेळेला सांगायचे की याच्यातून दिस इज अ बॅटल ऑफ नर्व्स. जो जिंकेल ना तो 10 वर्ष पुढे जाणार आणि आपण 10 वर्ष पुढे जाणार आहोत. ते बाळासाहेब देवरस आम्हाला सांगत असत. ते जेलमध्ये होतं आणि ते प्रत्यक्षात मला व्यवसायातही अनुभव आलं. बाहेर पडल्याबरोबर आम्ही प्रॅक्टिसचं रूपांतर ट्रस्टमध्ये करून टाकलं आणि इतक्या गतीने वाढलो पुढची 10 वर्ष विलक्षण. त्यामुळे व्यवसायातही त्याचं रूपांतर झालं. अशा पद्धतीने या इमर्जन्सीचं रूपांतर झालं असं म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे की एखादं गोष्ट अपोजिट आली आपल्या, तर ती त्याचाच फोर्स वापरून आपल्या दृष्टीने त्या फोर्सचं रूपांतर कसं करतात. म्हणजे कराटे म्हणतात की कराटे टेक्निक असं आहे की दुसऱ्याचे जे फोर्स असतो त्याच्यावरती वापर करून आपलं स्वतःचं कसं रक्षण करावं. तर अशा प्रकारे मला दिसते की तुरुंगार सारख्या ठिकाणी ते जे काही एन्व्हायरमेंट असतं ते डेफिनेटली विचार करायला आणि फारसं काही पोषक असतं असं नाही, पण तसं ते निर्माण करून त्याच्यात बैठकी घेऊन 40 डॉक्टरांनी एकत्र यावं. मला असं वाटतं की कुठेही तो एखादा अशी कॅलॅमिटी येऊन पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करते, तर त्याचं रूपांतर स्वल्पविराम अल्पविराम मध्ये करून पुढची झेप कशी घ्यावी त्याचा बिल्डिंग ब्लॉक करणं, असं हे उदाहरण दिसतंय मला. गुड गुड. थोडंसं आणि पुढे जाता मी असं म्हणेन की विवेकानंद जे हॉस्पिटल निर्माण झालं त्याच्यात अनेक ब्रांचेस आहेत, तर थोडंसं हे टर्शरी केअर आणि कॅन्सर हे आणि अद्ययावत गोष्टी, नंतर सरकारने पण त्याला दिलेली मान्यता आहे, याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का? आम्ही एक ठरवलं होतं की आपलं काम वेगळ्या पद्धतीने थोडं चालणार असलं तरी लोकांना यातला जो व्यवसायिक भाग आहे तो समजणार. म्हणजे आम्ही किती ध्येयवादी आहोत, बाकी चांगले आहोत, पण आमचं जे बाहेरचं मूल्यमापन आहे ते आमचं वैद्यकीय कौशल्य किती चांगलं आहे त्याच्यावर अवलंबून राहील. आणि म्हणून वैद्यकीय दृष्ट्या आम्ही उत्तमात उत्तम राहू हा प्रयत्न आम्ही केला. सुदैवाने आमचे सहकारी तसेच मिळाले. त्यामुळे कामाची गुणवत्ता आमची ती त्या त्या क्षेत्रातली उच्चतम कशी राहिली आम्ही पाहिलं. म्हणजे ज्ञान म्हणून, तंत्रज्ञान म्हणून, टीम म्हणून, प्रशिक्षण म्हणून, कर्मचारी म्हणून, अर्थकारण म्हणून हे लोकांना जाणवेल इतकं त्यातला स्तर वेगळा राहील हे आम्ही पाहिलं आहे. आणि त्यामुळं व्यवसायिक यश आम्हाला चांगल्या पद्धतीने चढउतार झाले त्याच्यात थोडेफार, परंतु चांगल्या पद्धतीने मिळू शकले. त्यामुळेच पुढे हे सगळे विस्ताराचे विषय उत्तम रीतीने होऊ शकले. मी म्हटलं तसं की आणि नंतर पुढचे यायला लागले विषय एक एक की हॉस्पिटलचा विस्तार केला, नवीन माणसं मिळवायचा प्रयत्न केला, त्याच्यातही चढउतार झाले. 4 लोकांना मिळवायचा प्रयत्न केला तर त्यातला एकच टिकला, 3 जण पळून गेले. जाताना इथून काहीतरी उचलून घेऊन गेले, हे अनुभव आले. परंतु कोर ग्रुप हा भक्कम राहिला आणि त्याची फार आम्ही वाईट छाया आमच्यावरती पडू दिली नाही की तुम्ही आपल्याला योग्य त्या प्रकारचं सहकार्य नाही केलं तरी अडचण नाही. म्हणजे मी म्हणू शकेन की सिटी स्कॅन आला 1980च्या उत्तरार्धात. प्रांतातले जिल्हा केंद्रात सिटी स्कॅन आणणारे आम्ही पहिले आहोत. MRI आला, MRI प्रांतातले जिल्हा केंद्रात आणणारे आम्ही पहिले आहोत. ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस 1967 साली ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस आम्ही सुरू केले की ज्या वेळेला इथे अस्तित्वातच नव्हतं. आणि कशी सुरुवात केली, सगळ्या डॉक्टर मंडळी पहिले डोनर, सगळे समंजस परिचयातले दुसऱ्या स्तरावरचे डोनर, मग येणारे समंजस असणारे नागरिक तिसरे. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, शिवराज पाटील आमच्या पहिल्या डोनर पैकी आहेत. माझी मैत्री पहिल्यापासून झाली, त्यांची आमची पत्रिका जुळली, पक्ष कुठलाही असू दे. पण मी एकदा बोललो की आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस सुरू केल्या आहेत आणि तुमचं ब्लड ग्रुप करू का? करा की म्हणले. ब्लड ग्रुप केला आणि 1 महिन्याभरात एका कुंभाराच्या मुलीला त्या ग्रुपची गरज पडली. मी पाटील साहेबांना बोलावणं पाठवलं, आले की. सो ही वॉज वन ऑफ आवर फर्स्ट व्हॉलंटरी डोनर्स. त्यामुळे अशा मार्गातून आम्ही वाढत गेलो आणि त्यामुळे एक विश्वसनीयता उत्पन्न झाली. आणि तुम्ही त्या टर्शरी केअर कॅन्सर सेंटरचा उल्लेख केला, ते सुद्धा त्याची छोटीशी कथा सांगतो की आलेली आव्हानं घ्यायची कशी. साधारणपणे 12 वर्षापूर्वी टाटा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर बडवे लातूरला काही कार्यक्रमासाठी आले होते. असं कुणी आलं की आमच्याकडे बैठक व्हायचीच. आमची बैठक झाली. मला म्हणले तुमचं काम चांगलं आहे, आम्ही तुम्हाला रेडिएशनचं कोबाल्ट युनिट
भेट म्हणून देतो, म्हणजे हत्ती भेट म्हणून देतो, त्याचं पालन कराल का तुम्ही? तर आम्ही तिघांनी पटकन हो म्हणून टाकलं. डॉक्टर बराडे आमचे जन्मभराचे सहकारी, मी आणि आमच्या सौ, करायचं आपल्याला. आणि त्यांनी आणून दिला की हत्ती 2 कोटी रुपयाचा आणि उभा करायचा. आता ते उभं करायला मला वाटलं 1-2 कोटी लागतील, पण 4 कोटी लागले. आली ताणाताणीची स्थिती, पण केलं चालू. लक्षात आलं की याची गरज आहे प्रचंड. मग नुसतं कोबाटवरती कसं चालेल, पुढे जाऊ आणखी. इकडे आर्थिक ओढाताण चालतच होती, पण म्हटलं नाही, आपण पुढे गेलं पाहिजे. मग आणखी 5-10 लोक जमवले आणि लिनियर ऍक्सिलेटर म्हणून मशीन लावलं. आणि त्यावेळेला लक्षात आलं की मनमोहन सिंग सरकारने एक योजना बनवलेली होती की अशा तऱ्हेचे नॉन गव्हर्नमेंट सर्व्हिसेसना सुद्धा त्याच्यातून अनुदान देता येईल आणि ते उभं करता येईल. हे कुणाला माहितीच नाही. ओके. मग ते वाचून आम्ही अर्ज केला. शासनातले लोक ऐकेच ना, ते म्हणजे असं देता येत नाही. म्हणजे तुम्ही वाचा. पाठपुरावा केला आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना पटवून देत हळूहळू केंद्रापर्यंत पटवून दिलं. केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पाहिलं आणि आपल्याला टर्शियरी केअर कॅन्सर सेंटर मंजूर झालं. त्यामुळे आम्हाला 2 वर्षापूर्वी 25 कोटी रुपयाची ग्रँट मिळाली. आणखीन 20 कोटी मिळू शकते, सँक्शन आहे. आणि मोठा विस्तार आम्ही केला आणि आज कॅन्सर सेंटर काय उत्तम चाललंय. आज 150 कॅन्सर पेशंट रोजचे इथे अटेंड करतात आणि त्यातले 75% पेशंट मोफत घेतात उपचार. शासनाची योजना वापरणे. फक्त आपण काम करणं आणि पैशाची अपेक्षा आपल्या व्यक्तिगत ठेवायची नाही जास्त. पोटापुरतं मिळतं, पोट भरून मिळतं, तेवढी मर्यादा ठेवायची की आपलं आयुष्य सुखाचं जातंय, एवढं द्रव्य आपल्याला मिळतं, त्याच्यापेक्षा हाव करायची नाही. आता त्याचे काही चांगले परिणाम झाले, पण काही दुष्परिणाम झाले की काही माणसं सोडून गेली त्यामुळं की आम्हाला नाही जमत. ठीक आहे, पण असेही मिळाले की चालेल आम्हाला, आम्ही ह्याच्यात काम करू. तर ते टर्शियरी केअर कॅन्सर सेंटर आणि त्यामुळं त्याच्यातून लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचणं आणि मुख्यतः कॅन्सर सारख्या गंभीर आजारात समाजातल्या 3ऱ्या आणि 4थ्या स्तराला उपचार उत्तम उपलब्ध करून देणं, ह्यात आम्ही यशस्वी झालो. आणि गंमत म्हणजे लातूर सारख्या ठिकाणी, मी कमी जास्त म्हणत नाही, पण अशा रिमोट ठिकाणी ज्या ठिकाणी ही सेवा अवेलेबल नाहीये, अशा ठिकाणी ती एक तर मनात आणणं, एक तर समोर आलेल्या संधीला हो म्हणणं, आणि मग ते सस्टेन करणं की ज्यावेळेला कॅश फ्लो नसतो, पैसे लागत असतात, मदत पाठबळ लागत असतं. पण मग तो आता मी तुमच्या पुस्तकाचं नाव वाचतो की कथा एक ध्येय साधण्याची. तर हे ध्येयवाद हा पहिल्यापासून लहानपणीपासून रुजलेला आहे का? असं कधी कधी ते येतं की नाही हे असायला पाहिजे, हे असायला पाहिजे ध्येय? बीज तर पहिल्यापासून रोपलं गेलं, परंतु त्याचा परिपोष, नर्चरिंग हे आयुष्यभर होत राहील. नाही तर अनेक बीज काय कोमेजून जातात, पाणी मिळत नाही, किंवा कुठले तरी संकट आलं की जळून जातं. आमचं तसं झालं नाही. संकट आल्यात कमी जास्ती झालं, परंतु त्याचं नर्चरिंग, पोषण हे अनेक कारणाने होत गेलं. आम्ही परस्परांना पोषण करत राहिलो, आम्ही अशा संस्थांशी संबंध ठेवत राहिलो, संघ कार्यकर्त्यांशी संबंध करत राहिलो, ठेवत राहिलो. अशी चालणारी भिन्न भिन्न कामं, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आम्ही एकटेच होत असं माझा दावा नाहीये. जसं अभय बंग यांचा संपर्क आला, किंवा ते डॉक्टर मोदी होते आय कॅम्प करणारे, किंवा यांचा चांगला संबंध आला, आमटे या मंडळींचा संबंध चांगला, त्या मंडळींचा संबंध आला. त्यामुळं या सगळ्यांच्यामुळं ह्या भावना आमच्या कमजोर झाल्या नाही, किंवा वरचेवर त्या अधिक भक्कम होत गेले आणि त्यामुळं हा कामाचा विस्तार अधिक चांगला होऊ शकला असं निश्चितपणे म्हणते. मला असं वाटतं की म्हणजे ध्येय ही तुम्ही तर मोठा त्याचा आलेख मोठा तयार केलेला आहे, पण कुठल्याही छोट्या एंटरप्रेनरसाठी, बिझनेस करणाऱ्यासाठी किंवा प्रोफेशन मध्ये असणाऱ्यासाठी सुद्धा ध्येय असणं आणि ते त्याचा पाठपुरावा करणं आणि त्याला पोषण करणं, तुम्ही जे म्हणलं त्याप्रमाणे आयदर स्वतः करणं हे सगळ्यात सुरुवात महत्वाची असते. स्वतःवरती विश्वास नसेल तर ते आपण एक सेकंद मध्ये सोडून देऊ शकतो, पण ते कंटिन्यू करून ते कुठल्या तरी दिशेने नेत जाणं, आणि ती दिशा फक्त सक्सेस इज नॉट ओनली इन द फॉर्म ऑफ मनी, हे अतिशय क्लिअर होते तुमच्या वाटचालीमधनं, तर नक्कीच क्लिअर होते. तो टर्न घेतल्यानंतर आता आपण दुसऱ्या एक आपत्ती किंवा एक गोष्ट जी डिफिकल्टी म्हणून उभी राहते, तर खिलारी सारखा भूकंप. तर
सगळंच हल्लं. भूकंपाने बरीच हानी झाली. पण मग परत तुम्हाला तुमच्या मनाची उभारी कशी काय तुम्ही आणू शकला? की बघितलं तर हॉस्पिटल हलतंय. मी वर्णन वाचत होतो आणि म्हणजे वाचता वाचता सुद्धा आपल्याला भीती वाटते. तर तरी पण कणखरपणे तुम्ही कसं काय उभं राहू शकलात त्या सिच्युएशन मध्ये आणि त्यांच्या? खरंच आहे की त्या काळामध्ये नुकसान तर प्रचंड झालं होतं. त्या एका क्षणात 9,000 लोक मरण पावले बा. 9,000 लोक मरण पावले. पण तोपर्यंत काय आम्ही चांगले प्रस्थापित झालो होतो. गमतीची गोष्ट अशी की त्यावेळेला माझ्याकडे संघाच्या प्रांताचं सेवा क्षेत्राचं काम होतं. अगदी योगायोग. जनकल्याण समिती म्हणून संघाची जी चालते त्याचं मी प्रांताचं प्रमुख होतो. किल्लारी लातूर पासून जवळ, त्यामुळे भूकंप झाल्याचं पहाटे समजल्यावर लक्षात आलं की आपल्याकडे येणार. किंवा इंट्युशन त्याचं झालं. आणि त्याची कथा सांगतो तुम्हाला छान फार, की आपण मानसिकदृष्ट्या एखाद्या गोष्टीशी जोडलेलो असलो तर कसं आपोआप होतं. तर पहाटे 4ला भूकंप झाला. 5:15ला मी, माझे सहकारी डॉक्टर भराडिया, डॉक्टर देवधर, आम्ही हॉस्पिटलच्या आवारात उभे होतो. आणि भराडिया एकदम म्हणले, अरे किल्लारीला काहीतरी भयंकर झालेलं असणार, कारण तिथे गेल्या वर्षीपासून धक्के बसत होते. चला ताबडतोब किल्लारीला चला. Nobody knew anything. Oh. He got an intuition. So our vehicle reached Killari first, even before the collector or SP reached there. हे इंट्युशन आलं. आणि मग आम्ही काय केले की आपल्या इथे जास्तीत जास्त येणार. सकाळी काही निरोप यायच्या जाहीर करून टाकलं की रोजची कामं सस्पेंडेड. वी कॉन्व्हर्ट आवर सेल्फ इनटू रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर अर्थक्वेक. आणि मग 1-2 तासांनी असे ट्रक भरभरून पेशंट यायला लागले. म्हणजे एखाद्या बटाट्याच्या पोत्यातून बटाटे उतावे तसे ते ट्रॅक्टरची ट्रॉली पेशंट आणून ओतत होती आमच्याकडे. and that continued for days together. And we decided that we can suspend all other activities. आणि त्याचे काय विलक्षण परिणाम झाले की त्याच्यातून हॉस्पिटलला ते एक अनुभव झाला. सेवा म्हणून जे करायला निघालो होतो ते करायची उत्तम संधी मिळाली. वाईड एक्सपोजर, वैद्यकीय दृष्टीने अनेक एक्सपान्शन आमची झाली. एक पूर्णपणे वेगळं ऍक्सिडेंट हॉस्पिटल आम्ही उभं केलं. त्याच्यानंतर विदेशात नाव झालं. कोणाला माहिती होतं विदेशात नाव होणार आहे? ते त्यासाठी केलं नव्हतं, आपोआप झालं. अनेक पुरस्कार मिळाले. अन्य प्रांतांकडून पुरस्कार आले. म्हणजे मला गंमत वाटली की पंजाब शासनाकडून काही मदत आली. ती ऑफिशियली विवेकानंद हॉस्पिटलकडे आली. ते काँग्रेसचं शासन. ऑफिशियली विवेकानंद हॉस्पिटलच्या नावाने ट्रक भरभरून आले. ते कुणाच्या स्वप्नात होतं? तर इतका काही त्याच्यातून विलक्षण अनुभव गाठीशी आला. त्याच्यातून हॉस्पिटलच्या कामाच्या एक्सपान्शन्स वेगवेगळ्या झाल्या. शिक्षण क्षेत्रातले एक प्रचंड मोठं निवासी विद्यालय आम्ही इथे उभं केलं. त्याच्यातून त्या क्षेत्रात आम्ही 4 छोटी हॉस्पिटल बांधली, सब सेंटर्स 4 ठिकाणी. मग कुणी दिल्ली मुंबईच्या लायन क्लबनी मदत दिली, कुठे त्या यांच्या अन्य कोणी वेगवेगळ्या ठिकाणाहून मदत आल्या, कोणी मर्चंट्स असोसिएशनने 4 हॉस्पिटल आम्ही बांधले. उत्तम चालवली ती अनेक वर्ष. तर हे सगळे विषय जे झाले संपर्काचे, म्हणजे आपल्याला तर तो अनुभव मिळाला. संघटन बळकट झालं, व्यावसायिक गुणवत्ता वाढली आणि समाजाला एक परमनंट काहीतरी देऊ शकतो, मल्टीपर्पज. आता त्याच्यात जर झोपून दिलं नसतं तर काही घडलं नसतं. मला एक त्या सिच्युएशनकडे बघण्याचं एक अशी न्यूट्रल थर्ड पर्सन व्ह्यू तुम्ही जो मांडताय, तेवढीच गंभीरपणा आहे, तेवढंच मृदू विचार आहेत, तेवढेच फर्म आयडियाज आहेत. हॅट्स ऑफ. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यातनं जाऊन, म्हणजे संकट होतं ते मोठं संकट. अजून पण मी वाचताना मी सकाळी हल्लो जेव्हा ते पुस्तक बघत होतो की एवढं जर मोठं इम्पॅक्ट झालं असेल पण त्याच्यातनं चांगलं कसं निर्माण होऊ शकतं आपण जर फिरवून बघितलं तर. आणि तेच पुढे घेऊन जायचं, कारण कटुता वाईट गोष्टी तर तिथंच सोडायला पाहिजे आपल्याला. कटू अनुभव तर येतात प्रत्येक ठिकाणी थोडेफार, परंतु खूप चांगले अनुभव येऊ शकतात आणि ते आपल्याला जन्मभर प्रेरणा देतात. आणि काही ना काही परतावा देत राहतात. रिटर्न्स, दे गिव्ह अस ट्रिमेंडस रिटर्न्स. आणि दे आर नॉट नेसेसरी मॉनिटरी. किंवा दे आर फार मोर इम्पॉर्टंट दॅन मॉनिटरी रिटर्न्स. ट्रिमेंडस सॅटिस्फॅक्शन, ट्रिमेंडस ग्रॅटिट्यूड.
ट्रिमेंडस रेकॉग्निशन. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याचं रूपांतर पैशात करताच येत नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अशा कामातून मिळू शकतात आणि सामूहिकतेमुळे. आणि हे काम करता आलं सामूहिकतेमुळे, काही एकट्याने करता आलं नसतं. बरोबर. समूह एकत्र करण्यासाठी त्या विचाराने प्रेरित आपण म्हणतो लीडर, पण असे नंबर ऑफ लीडर्स लागतात किंवा असे पिलर्स लागतात की जे ही शोध पुढे घेऊन जातात. आय थिंक दॅट्स अ ग्रेट मेसेज. आपण पुढं गेलो आणि आता जे आपण ज्या मोठ्या कॅलॅमिटीमधनं जात आहोत, कोविड, की कोणीच इमॅजिन केलं नव्हतं की असा मोठा कुठला पॅन्डेमिक येईल की ज्याच्यासाठी लस सुद्धा यायला 1.5-2 वर्ष लागू शकतात. किंवा माहिती होतं पण आपण काही केलं नाही, किंवा आता आपण हतबल झालो. पण मग मी माझ्या डोक्यात कायम तो मराठीतलं आपलं गाणं येतं की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर अशी काही भावना तुमच्या मनात आहे का? अरे ह्याच्यात सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसत आहेत आताच्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये? पराधीन हे थोडं सत्य असतं. 20-25% असू शकेल. काही बाबतीत आपण पराधीन असतो खरंच, परंतु चालू ठेवूया. परंतु महत्वाचं असतं की या अवस्थेमध्ये आपण काय नेमकेपणाने करू शकतो. दोन्ही, टू मिटिगेट द बॅड इफेक्ट्स आणि त्याच्यातून परमनंट चेंजेस इनटू आवर सिस्टीम्स, अशा दोन्ही गोष्टी काय करू शकतो. तर कोरोनाचा आल्याबरोबर आमच्या इथे चर्चा सुरू झाली की काय करावं. आमच्याकडे काही लोकांना सुरुवातीला वाटलं की आपण त्या भांगडीत पडूच नाही, कशाला विकतचं दुखणं घ्यायचं, आपलं चालू आहे रोजचं काम, ते चांगलं ठेवूया. म्हटलं आपण असं स्किप नाही होऊ शकणार, कारण आपण शेवटी एक सामाजिक संस्था आहोत. त्यामुळे आपण ह्याच्यातून सुटूच शकत नाही. आणि मग पुढे शासनाने ते धोरण घेतलं. मग ते कुणीतरी लादण्यापेक्षा स्वीकारूया. मग आम्ही सिस्टीम्स केल्या, प्रशिक्षण घेऊन आलो. आमच्या डॉक्टरना पुण्याला पाठवलं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये. मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पहिलं केंद्र प्रांतातलं निर्माण झालं, सगळ्यात उत्तम. आमच्याकडे कोरोना उशिरा आला थोडा, तर त्या दृष्टीने इथे कामाची रचना केल्या. आणि सुदैवाने काय झालंय की आता वर्षानुवर्षाच्या अनुभवातून आमची खालची टीम सगळी उत्तम तयार झालेली आहे. म्हणजे गेल्या 5 महिन्यात 6 महिन्यात मी हॉस्पिटलला गेलेलो नाही, परंतु 50 बेडचं कोरोना युनिट अत्यंत उत्तम चालू आहे तिथे. त्याचं कारण ज्यांना काम सांगितलंय त्यांनी ते स्वीकारलंय आणि तिथल्या अडचणी ते माझ्यापेक्षा अधिक उत्तम रीतीने आणि तत्परतेने सोडवतात. त्यामुळे ही जी परंपरा निर्माण झालेली आहे, आणि मी म्हटलं तसं की या निमित्ताने जे प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय पण ते आपल्याला इथे पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे की आम्ही याचं ऑपॉर्च्युनिटी रूपांतर कसं करू शकतो. व्यक्ती म्हणून, व्यवसाय म्हणून, समाज म्हणून आणि देश म्हणून आमच्या सवयी बदलता येतील का नाही आमच्या. उदाहरणार्थ स्वच्छतेची सवय आहे. आम्ही कॅन्सरचं काम करतो, आमचे 40% कॅन्सर तंबाखूमुळे आहेत. स्वच्छता या निमित्ताने तंबाखू सुटेल का? या निमित्ताने तोंड स्वच्छ ठेवण्याची सवय लागेल का? या निमित्ताने सामाजिक स्वच्छता आमची अधिक चांगली होईल का? या निमित्ताने आमचं खानपान सुधारेल का? की जे पहिले ते कोरोनातलं यायला लागलं की अरे घरचं जेवण जास्त चांगलं असतं, लोकांना समजायला लागलं. बरोबर. या निमित्ताने हे समजायला लागलं की दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण काय पद्धतीने मदत करू शकतो, व्यापक समजायला लागलं. या निमित्ताने अनेकांना कामाला प्रवृत्त करता आलं. या कोरोनासाठीच्या देणग्या आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती आल्या का लोकांना जाणवलं की अरे इथे पाहिजे काही ना काहीतरी. त्यामुळे या दृष्टीने समाजाची मानसिकता बदलणं, व्यवहाराची पद्धती बदलणं, काही कायमचे गुण निर्माण होणं, कायमच्या पद्धतीने काही दोष नाहीसे होणं, त्यानिमित्ताने काही विचार करण्याची पद्धती होणं, आणि ज्याला आम्ही हर्ड कॉन्शियसनेस म्हणतो. हर्ड म्हणजे कळप, कळपाचा कॉन्शियसनेस. कळपाची इम्युनिटी असते तसा कळपाचा कॉन्शियसनेस, कळपाच्या सवयी असतात, हॅबिट्स, मेंटॅलिटी. हे सगळं बदलता येऊ शकतं. काही प्रमाणात ते बदललंय. आम्ही निश्चय केला तर याहीपेक्षा अधिक बदलू शकतो. त्यामुळे दिस इज द वे टू कन्व्हर्ट दिस calamity into an opportunity at individual level, at organization level, at social level, at national level.
तर अशा पद्धतीचा हा विचार होऊ शकतो असं मला वाटतं. त्याच्यात विचार करताना एक म्हणजे या संकटाने सगळ्यांना इक्वल लेवलला आणून ठेवलंय. म्हणजे असं म्हणता येईल की याच्यात राजा नाही, रंक नाहीये, मोठा नाही, कमी नाहीये, उद्योजक नाहीये, कॉर्पोरेट नाहीये. सगळ्यांना भ्रांत जीवनाची आहे, उद्याची आहे, आत्ताची आहे, माझ्या फॅमिलीची आहे. तर असं वाटतं का की आपल्याला निसर्गाने कुठेतरी ग्रॅटिट्यूड शिकवण्यासाठी, नतमस्तक करण्यासाठी मानवाला हे थोडंसं आणलेलं आहे, असं अशी भावना वाटते का तुम्हाला त्याच्यातनं? निश्चित हे समजून घेतलं पाहिजे आपण की निसर्गाने आम्हाला एक फटका दिलेला आहे, की जो फटका समजून घेऊन आमच्या वागण्याच्या दृष्टीने व्यक्ती म्हणून, समाज म्हणून कसं सुधारता येईल हे निश्चितपणे आम्हाला धडा दिलेला आहे. की प्रदूषण करणं, आम्ही किती करत असतो प्रदूषण, ते कसं कमी करता येईल आम्हाला, आमच्या बाकीच्या सवयी बदलणं, हे निश्चितपणे धडा दिलेला आहे. तो आम्ही घेतलाच पाहिजे. आणि तो आम्ही नाही घेतला तर वी विल गो ऑन डिक्लाइन ऑर वी मे गो टुवर्ड्स द पेरिशिंग अवर सोसायटी. बरं, आता एक थोडासा असा प्रश्न विचारतो की वेगवेगळ्या चॅनल मधनं तुमचं जीवन गेलं. चॅनल म्हणण्यापेक्षा एक कौटुंबिक असतं, एक व्यावहारिक असतं, एक तुमचं प्रोफेशन आहे, एक मोठ्या पक्षाचं पण नेता म्हणून आहे. पण हे सगळ्या गोष्टींवर पाऊल ठेवून कशी काय कसरत जमते? म्हणजे ते कसं काय गुपित आहे या गोष्टीचं की सगळा बॅलन्स, डेलिकेट बॅलन्स आहे. काही काही ठिकाणी स्लिपरी असतं, काही काही ठिकाणी अवघड असतं ते. तर ते कसं काय साध्य कसं काय होतं तुमच्याकडनं काका? ती एक सर्कसच असते आणि ती प्रयत्नपूर्वक बरीचशी यशस्वी होऊ शकते. तर नियोजन खूप चांगलं पाहिजे वेळेचं. दुसरं, परिश्रमाला पर्याय नाही. त्यामुळं आपल्या वेळेचा अधिकाधिक चांगला उपयोग. आणि तिसरी गोष्ट अशी की एक आशावादी चांगली मानसिकता, की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला तगता येऊ शकतं आणि तो आपण. हे 3 गोष्टी ज्या असतील की उत्तम रीतीचं नियोजन, परिश्रमामध्ये कमी पडायचं नाही अजिबात कुठे, आणि तिसरं आशावाद, ऑप्टिमिझम. या 3 आधारावरती हे होऊ शकतं असं मला वाटतं. कमी अधिकपणा होतो केव्हा तरी, सगळ्या गोष्टी सगळ्याच वेळेला सगळ्या आपल्या पाहिजे तशा होतात असं नाही. पण तरी सुद्धा बाय अँड लार्ज यू कॅन अचीव अ गुड सक्सेस आउट ऑफ दीज 3 aspects ऑफ आवर लाईफ. ब्रिलियंट. ऍक्च्युली हे जे आस्पेक्ट आहेत, प्लॅनिंग, वर्किंग हार्ड अँड ऑप्टिमिझम, आर ऍक्च्युली इसेन्स फॉर एनी बिझनेस. म्हणजे आता जे स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस फोकस आपण बोलत होतो की कुठल्याही बिझनेससाठी अनलेस यू प्लॅन वेल, यू टाइम इट वेल, त्याच्यासाठी लागणारं हार्डवर्क तुम्ही केलं आणि त्याला जोड असेल की तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी आहे, आशावाद आहे की येस दिस इज गोइंग टू टर्न अराउंड, देल बी माय डे, असा आपण विचार केला तर नक्की त्याच्यामधनं चांगला मेसेज येऊ शकतो असं मी समजून घेऊ शकतो. आता थोडंसं पुढं बघता, काका असं वाटतं का तुम्हाला मागं वळून बघता आणि आता पुढे बघता की अरे ह्या गोष्टी करायच्या अजून राहिल्यात किंवा ह्या झाल्यात पण हे मला नक्की करायचं आहे, असं काही तुमच्याकडे अजून तुम्हाला जे तुमच्यातली एनर्जी मल्टिप्लाय करतं आणि सकाळी उठून वाटलं की येस हे करायचं राहिलंय, हे मात्र करायला पाहिजे, असं काही आहे का? व्यक्तिगत म्हणून मला आता तसं फारसं वाटत नाही. त्याचं कारण आय एम ॲट द फॅग एंड ऑफ माय लाईफ. परंतु समोर येणारे प्रश्न टाळावेत किंवा त्याच्यापासून पळून जावं असंही वाटत नाही. तेव्हा आलं काही तर आय एम प्रिपेअर टू थिंक अबाउट इट अँड ट्राय अँड फाइंड अ सोल्युशन. सुदैवाने आजूबाजूचं वातावरण, सहकारी, परिवार, कुटुंब हे या सगळ्याशी सुसंगत राहिले. त्यामुळे याच्यामध्ये कुठे आत्ता अमुक एक आपण करायलाच पाहिजे असं वाटत नाही. पण एक वाटतं की विशेषतः मूलभूत माझ्यावरती संस्कार तो संघाचा आहे. त्यामुळे संघाला जे समाज जीवन आणि राष्ट्र जीवन अपेक्षित आहे ते नजीकच्या भविष्य काळात अस्तित्वात आलंच पाहिजे असं वाटतं. आणि ते आता डोळ्यासमोर येऊ शकतं अशी चिन्ह दिसतात. त्याच्यातही अडचणी आहेतच, काही आधीच्या अडचणी आहेत, काही नव्याने येत आहेत.
परंतु तरी सुद्धा तो एक आशावाद वाटतो की आपण सगळेजण मिळून या सर्वांना तोंड देऊ शकू आणि जसं समाज जीवन राष्ट्र जीवन आपल्या कल्पनेत आहे तसं आज ना उद्या इथे 5-25 वर्षात उभं राहू शकेल. मग ते सावरकरांचं स्वप्न असेल, एपीजे अब्दुल कलामांचं असेल किंवा आता मोदींचं असेल, तेच डोळ्यासमोर दिसतं. बाकी व्यक्तिगत पारिवारिक काही कुठल्याही आकांक्षा शिल्लक आहेत अशी स्थिती नाही व्यावसायिक. एक म्हणता येईल की म्हणजे तुमचं मी जस्ट ऑब्झर्व करत होतो की एक कठोर व्यक्तिमत्व, कठोर निर्णय घेऊ शकतात, कणखरपणे विचार मांडू शकणार, तेवढंच मृदूपणे त्याची मांडणी करणं आणि क्लॅरिटी ऑफ थॉट. आय थिंक आपल्याला आज असं व्यक्तिमत्व आपल्याला भेटीस लाभलं. त्यांनी वेळ दिला आपल्याला की ज्याच्यामध्ये डॉक्टरकीचा व्यवसाय जरी म्हणला आपण तरी तो कुठल्या वेगळ्या प्रकारे मांडता येतो. त्याच्यातली जे काही कसरती असतात जीवनामध्ये, त्याच्यात जे काही पॅन्डेमिक्स येतात, त्याचे जे काही संकट येतात, त्याच्यामध्ये त्यांना कसं समोर कसं जावं आणि त्याच्यातनं सगळे पॉझिटिव्ह मिनिंग्स कसे घेऊन यावे. आणि 3 महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात की प्लॅनिंग, पॉझिटिव्हिटी, ऑप्टिमिझम अँड हार्डवर्क. हा असं मला वाटतं की तुमच्याकडनं मेसेज आहे. काका, तुमच्यासारख्या व्यक्तीबद्दल बरोबर बोलता आलं याच्यामध्येच मी नतमस्तक आहे. तर तुमचा काही अनेक मेसेज असं तुम्हाला काही द्यायचं आहे का की जी आता समाजामध्ये थोडीशी असं म्हणता येईल की सगळं थांबलंय असं वाटतं. हा, करोना अजून जातोय, त्याच्यात थोडीशी चलती येते, पण तुमचं काही असं मेसेज आहे का सगळ्यांसाठी? मेसेज द्यावा इतका मोठा आहे असं मला वाटत नाही, परंतु जे आता मी काही बोललो त्याच्यातून ज्यांनी ऐकलं असेल त्यांना आपल्या कामात अधिक गुंतावं आणि त्याला व्यापक स्वरूप द्यावं. म्हणजे विशेषतः मगाशी आपण जो ध्येय हा शब्द वापरला त्यावेळेला मी मनात विचार करत होतो की ध्येय म्हणजे काय, तर व्यक्तिगत हितसंबंधाची कक्षा ही मोठी करणं. माझ्या हितसंबंधापेक्षा माझा परिवार, माझ्या परिवारापेक्षाही माझा परिसर आणि माझ्या परिसरापेक्षाही माझा समाज, याची गुणवत्ता, याच्या उपलब्धी वाढण्यासाठी माझे प्रयत्न. म्हणजे मग खालपासून वरपर्यंत सगळ्यामध्ये या उपलब्धी येत राहतात असं मला वाटतं. म्हणजे हितसंबंध हे माझ्यापेक्षा व्यापक हितसंबंधात मी गुंततो की तो ध्येयवान झाला असं मी समजतो. आणि मला असं वाटतं की व्यापक हितसंबंध ज्या वेळेला सुदृढ होतात त्यावेळेला आपोआप माझंही भलं होत असतं. त्यामुळं व्यक्तिगत कुठल्या तरी लाभ हानी याच्यात गुंतून न पडता आपलं हा परिघ खूप मोठा केला तर आपोआप आपल्यालाही त्याचं योग्य त्या प्रकारचं जे काही मिळायचं असतं रिटर्न किंवा उपलब्धी ते मिळत राहतं. आणि ती दृष्टी ठेवावी. परिश्रमाला पर्याय नाही आणि परिश्रमाने माणसाचं कधीही बिघडतं असं मला वाटत नाही. त्यामुळे अधिकाधिक परिश्रम करावेत, लोकांसाठी करावेत, ते आपोआप आपल्यासाठी होत राहतात, त्याचे रिटर्न्स आपल्यालाच मिळत राहतात. त्यामुळे मी लोकांसाठी करतो, माझं काय हा विचार मनात येऊ न देता काम करणं, कष्ट करत राहणं, आणि दॅट इज द बेस्ट वे ऑफ थिंकिंग अँड एक्झिक्युटिंग इन टू लाईफ फॉर बेस्ट ऑफ द सॅटिस्फॅक्शन ॲट द एंड ऑफ युअर करिअर. अमेझिंग, अमेझिंग. म्हणजे हा विचार नक्कीच मला सुद्धा प्रेरणा देणार आहे की देणाऱ्याने देत जावे. मला ती कविता आठवते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे ती भावना की आपल्याला दुसऱ्यासाठी करता येते, या समाजासाठी करता येते. आणि ते छान तुम्ही मांडलं की स्वतःची फॅमिली, त्याचा परिवार, स्वतःच परिवार, परिसर आणि समाज, हे जर आपण विचार मोठा ठेवला, म्हणजे कुठलाही बिझनेस असेल, कुठलंही इनिशिएटिव्ह असेल, तेवढं जर मोठं व्यापक स्वरूप ठेवलं तर आपला गरजा तर भागतातच, पण त्याच्यात जे काही मिळतं ते खूप मोठं मिळतं. मला असं वाटतं की समाजाचा जो निसर्गाचा नियम आहे की जे दिले जाते दॅट टर्न्स अराउंड अँड कम्स बॅक अँड इट ब्लेसेस एव्हरीबडी इन मल्टीट्यूड. आय थिंक हा मोठा मेसेज आज मिळाला. तर काका, तुमचे मी फॉर्मॅलिटी म्हणून आभार नाही मानत आहे, तुम्हाला नक्की धन्यवाद आणि नमस्कार. आणि आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. तुमचा जो ध्येयवाद आहे तो असाच वृद्धिंगत होत राहावा. जे जे तुम्ही इनिशिएटिव्ह चालू केले ते तुमच्या ब्लेसिंग अंडर
मोठमोठे होत राहावेत, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो मी इथं. धन्यवाद. खूप धन्यवाद. बिजनेस कोई भी हो, सक्सेस की नींव हम रखते हैं. बुलंदियों को छूने की आपके अरमानों की उम्मीद जगाती जोत है, हर सपनों का हम स्रोत है. सही स्ट्रेटेजी, परफेक्ट डिसीजन मेकिंग और बिजनेस ग्रोथ के लिए हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर आपकी स्वप्न पूर्ति करते हैं. स्रोत कंसल्टेक, सिनर्जाइजिंग ट्रांसफॉर्मेशन.